जोपर्यंत धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही, जोपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही, तोपर्यंत त्या पक्षाचा आणि त्या भागाचा आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विकास होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका असतील, मागच्या नगर परिषद असतील किंवा उद्याच्या जिल्हा परिषद असतील, म्हणायला फक्त कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. ताबा मारून तेच नेते प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपड करतायत. प्रचंड पैसा आहे, पैशाच्या जीवावर सहज कुणालाही विकत घेऊ शकता. नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी देणार आहात की नाही, ज्याची बॅग मोठी त्याला संधी. मग तुम्ही ते म्हणजे बघतील, जो कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी आपल्या तिकिटाचा त्याग करतो, त्या सतत त्यालाच निवडून देतो, त्याला तरी काय प्रतिनिधित्व किंवा कुठं तडजोड त्याला होतच नाही. घराणेशाही प्रत्येक जण जोपासतो, मोठ्या नेत्यांच्याच पोरांना संधी दिली जाते, सर्वसामान्य माणसांना विचारच करायचा नाही. मग ते आरक्षण असलं तरी करायचं नाही, आरक्षण नसलं तरी करायचं नाही. त्याच जुन्या आणि आता वयाने सुद्धा डंगरे झालेल्या लोकांना परत संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी का मिळणार नाही? मिळाली पाहिजे. तुम्ही वर्षानुवर्ष बॅनर लावण्याचंच काम करता, हे कशासाठी करताय? याच्यात तुमचा स्वार्थ काय आणि किती प्रसिद्धी पाहिजे? माहितीये तुम्ही लोकांना त्या पक्षाचं काम करता. बंद करा ना हे सतत जाहिरातबाजी. गल्लीबोळात निवडणुकांचं वातावरण सुरू आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. 7, 8, 9 वर्षापासून ज्या निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि जे नगरसेवक व्हायचंय म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते, ते खर्च करून करून थकले, परंतु निवडणुका सतत पुढे जायच्या. आता त्या निवडणुका प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर झाला. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निमित्तानं नवीन चेहरे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बसतील अशी परिस्थिती आहे. पण दुसऱ्या बाजूला पक्षांतरांचं ग्रहण, काही नगरसेवक आता मी ह्या पक्षात निवडून येत नाही तर दुसऱ्या पक्षात जाऊन उभा राहतो, असं एक वारं सध्या वाहतंय. काही लोक रात्रीत पक्ष बदलतायत, काही लोक सगळ्या पक्षांकडे आपली उमेदवारी त्या ठिकाणी मागण्यासाठी अर्ज देत आहेत. सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे. प्रस्थापित नेते वेगळ्या वेगळ्या बैठकांच्या माध्यमातून त्या शहराचं नियोजन करतायत. कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या उमेदवाराला संधी दिली पाहिजे, कुठल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे, कोण कोण इच्छुक आहे, त्याच्यातला श्रीमंत कोण आहे, पैसे खर्च करू शकणार कोण आहे. पक्षाच्या वतीनं हा माणूस सामान्य जरी असला तरी त्याला निवडून आणलं पाहिजे, अशी धारणा घेऊन सगळे राजकीय पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत. काही अशी मंडळी आहेत की वर्षानुवर्ष हीच माणसं निवडून येत आहेत, त्या ठिकाणी दुसऱ्या माणसाला संधी दिली जात नाही. तरुण पिढीला किंवा नवीन चेहऱ्यांना संधी कधी मिळणार याची सुद्धा कुजबूज आज बऱ्याच मतदारसंघांमध्ये सुरू आहे. मला एक मित्र मगाशी भेटला आणि म्हणला की भाऊ, आमच्या पक्षात म्हणजे प्रभागातला नगरसेवक यावर्षी निवडणूक लढवणार नाही. म्हणलं काय झालं? तो म्हणला त्यांच्या भावना फार दुखावलेल्या आहेत. म्हणलं अरे 4चा प्रभाग आहे, मग काय अडचण आहे? तो म्हणला दुसरा जो नगरसेवक आहे तो आता सत्ताधारी पक्षामध्ये जाऊन तिकीट घेणार आहे. म्हणलं का? त्याचं प्रभागामध्ये वर्चस्व नाहीये का? त्यांनी प्रभागात काम केलेलं नाहीये का? पक्षाच्या जीवावर निवडून येणार म्हणजे स्वतःच्या कामावर त्यांचा विश्वास नाही का? तो म्हणला सध्या सगळ्यांची उडी सत्ताधारी पार्टीकडे तिकीट मिळवण्यासाठी सुरू आहे. म्हणलं मग पक्षनिष्ठा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तो म्हणला मतदारांनी ठरवायच्यात. त्या सध्याच्या राजकीय पक्षाकडेही राहिलेले नाहीत आणि कार्यकर्त्यांकडेही राहिलेले नाहीत. म्हणजे प्रत्येक बऱ्याच लोकांना इलेक्शन मध्ये उभं पण राहायचंय, तिकीट पण मिळवायचंय आणि निवडून सुद्धा यायचंय. परंतु काही ठिकाणी तिकिटाचा बाजार मांडला जाईल, काही ठिकाणी चांगल्या कार्यकर्त्यांना डावललं जाईल, काही ठिकाणी
नेत्यांच्या कुरघोड्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांचा बळी सुद्धा दिला जाईल. ज्या महिला भगिनी आहेत, ज्या इच्छुक आहेत, ज्या नवऱ्याच्या जीवावर राजकारण करू पाहतायत, स्वतःच्या जीवावर राजकारण करू पाहतायत, प्रभागाच्या हितासाठी राजकारण करू पाहतायत, स्पर्धा प्रचंड सुरू आहे. आरक्षणाच्या निमित्तानं तर संधी आणि प्रतिनिधित्व मिळणारच आहे, परंतु या सगळ्या गोंधळामध्ये पक्ष बदलणाराची संख्या, निष्ठा विकणाऱ्यांची संख्या किंवा पाठीत वार करणाऱ्यांची संख्या आता वाढायला लागली. तुम्ही तुमच्या शहरामध्ये, प्रभागामध्ये थोडं जर बारकाईनं पाहण्याचा प्रयत्न केला, जो व्यक्ती लोकांच्या खरंच अडीअडचणीला पडतो, लोक पक्ष सुद्धा बघत नाही. परंतु एखादा व्यक्ती जर दर 2 वर्षांनी किंवा दर इलेक्शनला इकडं तिकडं तोंड मारत फिरतो, पक्ष बदलत राहतो, परत तो उमेदवार म्हणून तुमच्या समोर येतो. 2014ला उभा राहिला, पडला. 2019ला उभा राहिला, पडला. आता 2025 आली, तीच परिस्थिती. म्हणजे काही लोकांनी निवडणुकीला उभा राहण्याचा सुद्धा विश्वविक्रम केलाय आणि काही लोकांनी निवडणुकीला पराभूत होण्याचा सुद्धा विक्रम केला. तेच चेहरे निवडणुकीला उभे राहतायत. तुम्ही एक टर्म सत्ता भोगली ना, दुसऱ्याला संधी द्या ना. तुम्ही 2 टर्म 3 टर्म सत्तेमध्ये असताना सुद्धा दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना जर संधी नसेल, तर त्यांना आयुष्यभर फक्त तुमच्या सतरंजा टाकण्याचंच काम करायचं का? बरं, जो कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी आपल्या तिकिटाचा त्याग करतो, त्या सतत त्यालाच निवडून देतो, त्याला तरी काय प्रतिनिधित्व किंवा कुठं तडजोड त्याला होतच नाही. त्याला मानाचं पान पण मिळत नाही. घराणेशाही प्रत्येक जण जोपासतो. मोठ्या नेत्यांच्याच पोरांना संधी दिली जाते. सर्वसामान्य माणसानं विचारच करायचा नाही. मग ते आरक्षण असलं तरी करायचं नाही, आरक्षण नसलं तरी करायचं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका असतील, मागच्या नगर परिषद असतील किंवा उद्याच्या जिल्हा परिषद असतील, म्हणायला फक्त कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत. ताबा मारून तेच नेते प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपड करतायत. प्रचंड पैसा आहे, पैशाच्या जीवावर सहज कुणालाही विकत घेऊ शकतात. माझं म्हणणं ते आहे, नवीन चेहऱ्याला तुम्ही संधी देणार आहात की नाही? त्याच जुन्या आणि आता वयाने सुद्धा डंगरे झालेल्या लोकांना परत संधी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी का मिळणार नाही? मिळाली पाहिजे. पक्षाच्या नेतृत्वाने, कुठलाही पक्ष असू द्या, कुठलीही विचारधारा असू द्या, कुठलाही नेता असू द्या, जोपर्यंत धडपडणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळणार नाही, जोपर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व मिळणार नाही, तोपर्यंत त्या पक्षाचा आणि त्या भागाचा आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विकास होणार नाही. एका राजकीय पक्षाच्या नेत्याला मी काल चर्चा करत होतो. 20 वर्ष झालं म्हणले मी पक्षाचं काम करतो, सतत डावललं जातं. आता माझी इच्छा आहे, आता तरी विचार होईल की नाही, पण मी पक्षावर समाधानी आहे. पक्षाच्या विचारधारेला मी कधीच डावलणारा माणूस नाही. मी म्हणलं, अहो तुम्हाला संधी मिळत नाही, तुम्ही तर सतत कुठलाही कार्यक्रम असला की आमदाराचा फोटो टाक, ह्या शहराध्यक्षाचा फोटो टाक, स्वतःचा फोटो टाक. तुम्ही वर्षानुवर्ष बॅनर लावण्याचंच काम करता. हे कशासाठी करताय? याच्यात तुमचा स्वार्थ काय आणि किती प्रसिद्धी पाहिजे माहितीये? तुम्ही लोकांना त्या पक्षाचं काम करता. बंद करा ना हे सतत जाहिरातबाजी. ते म्हणले आज ना उद्या संधी मिळेल. मग आता वेळ आली ना. ते म्हणले पक्षश्रेष्ठी ठरवणार शेवटी, ज्याची बॅग मोठी त्याला संधी. मग तुम्ही, ते म्हणले बघतील. आता 4चा प्रभाग आहे आणि कदाचित बरेच पक्ष स्वतंत्र लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहेत. सत्ताधारी जर 2 पक्ष एकत्र सोडले तर बाकीचे सगळे वेगळे वेगळे लढतील किंवा जे एका पक्षाचे 2 पक्ष झाले ते सुद्धा एकत्र येतील. काहीही होऊ शकतं. जर ठाकरे एकत्र येऊ शकत असतील तर पवार सुद्धा एकत्र येतील.
आणि जर पवार एकत्र येत असतील तर खालच्या कार्यकर्त्यांनी एकत्र का येऊ नये? जर भाजप शिवसेना एकत्र येत असेल तर मग तुमच्या प्रभागामध्ये तुमचा जो चेहरा आहे, नेता आहे, त्याला पक्षाची तरी काय गरज आहे? सर्वसामान्य माणूस जर सुशिक्षित असेल, चारित्र्य संपन्न असेल, विकासाचं ध्येय बाळगणारा असेल, तो ग्राउंड लेवलला काम करणारा असेल, तो लोकांमधला असेल, तर मी म्हणतो पक्षापेक्षा त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे आणि सगळे अभिनिवेश बाजूला ठेवून त्याला निवडून दिलं पाहिजे. काय अडचण आहे? राजकारण त्याच्यावर चालतं का? अहो, तुम्ही निवडून आल्यानंतर तुमची दखल सगळ्यांना घ्यावी लागते. तुम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. आज तशा लोकांची गरज आहे. पक्षाच्या किंवा नेत्याच्या ताटाखालचं मांजर होऊन राजकारण करण्यापेक्षा विचारांच्या ताकदीवर स्वतः लढायला जर शिकलं तर संघर्ष केल्यावर तुम्हालाही सगळं मिळणार आहे. हे विसरायची काय गरज आहे? पण हे सगळं आता गुंडाळून टाकलं लोकांनी. या त्या पक्षामध्ये उड्या मारून एकमेकांशी सेटलमेंट करून आपल्या पदरात काहीतरी मिळवण्यासाठी सत्ताधारी विद्यमान नगरसेवक सुद्धा जर पक्ष बदलायला लागले, विद्यमान शहराध्यक्ष जर दुसऱ्या पक्षात उड्या मारायला लागले, विद्यमान आमदार जर आमदारकीचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात चालले, अरे तुमच्यासाठी ज्यांनी सर्वस्व दिलं, तुमच्यासाठी जे तुम्हाला घरात बसणाऱ्या व्यक्तीला घराच्या बाहेर काढून तुम्हाला लोकांमध्ये आणलं, तुम्ही त्यांना सोडून किंवा त्यांच्याशी फारकत घेऊन जर स्वार्थी राजकारण करणार असाल तर शुद्ध अंतकरणाने सांगतो तुम्ही जास्त दिवस राजकारण करू शकणार नाही, टिकू पण शकणार नाही. कारण तुम्हाला समाजकारणाची तर जोड नाहीच आहे, विचारांची तर तुम्हाला अजिबात कदर नाही आणि जोड सुद्धा नाही. तुम्ही फक्त स्वार्थी राजकारणाची पोळी भाजण्यासाठी दुकान थाटलेलं आहे. हे तुमच्या त्या वाईट कृतीतून लक्षात येतं आणि हे सध्या सगळीकडे सुरू आहे. तुमच्या मतदारसंघात सुद्धा असेलच. पण मला मतदार म्हणून किंवा एक नागरिक म्हणून म्हणायचंय, आपण हे किती दिवस मान्य करायचं असलं चक्र? आणि हे जर मान्य करायचं नसेल तर काहीतरी नवीन दिशा ठरवली पाहिजे, काहीतरी नवीन रेष ओढली गेली पाहिजे आणि नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे, भले तो कसा का असेना, सगळ्यांनी सपोर्ट करून का असेना, पण चांगले चेहरे सभागृहात गेले पाहिजे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चांगले चेहरे गेल्याशिवाय राष्ट्राचा विकास होणार नाही, एवढंच मला म्हणायचंय. तिथं स्वाभिमान, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विचारांवर प्रेम असलं पाहिजे. बाकी जनता सुज्ञ आहे. जय शिवराय.